आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. नमस्कार. सद्गुरू श्री संत शेख मोहम्मद महाराज मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा यासाठी महाराजांवरती निश्चित श्रद्धा असणाऱ्या भाविक भक्तांची गेल्या अनेक वर्षापासूनची ती मागणी आहे. मागच्या वर्षी यासाठी आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये त्या ठिकाणी विषय अशा प्रकारचा आला की ज्यात नेमकी अडचण काय, तर याच्यामध्ये मुख्य अडचण आहे वक्फ बोर्डाकडची नोंदणी. वक्फ बोर्डाकडे फक्त दर्गा आणि मस्जिदेची नोंदणी होत असते. आंदोलन चालू असताना ज्यांनी वक्फ बोर्डाकडे या देवस्थानची शेख मोहम्मद बाबा दर्गा ट्रस्ट म्हणून वक्फ बोर्डाकडे नोंदणी केली ते अमीन शेख यांनी आंदोलनाच्या दरम्यान जिल्हाधिकारी महोदयांना पत्र दिलेलं होतं आणि पत्र देऊन वक्फ बोर्डाकडची नोंदणी रद्द करावी अशा प्रकारची त्यांनी त्याच्यामध्ये मागणी केलेली होती. परंतु त्याच दिवशी मी त्यांना सांगितलेलं होतं की ही नोंदणी आहे रद्द करण्याचा अधिकार माननीय जिल्हाधिकारी महोदयांना नाही आणि म्हणून तुम्ही वक्फ बोर्डाच्या ट्रिब्युनलकडे जाऊन ही नोंदणी रद्द करून घेतली पाहिजे. परंतु जाणीवपूर्वक केवळ आंदोलन तोडण्याच्या हेतूनच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना ते निवेदन दिलेलं होतं, हे सिद्ध झालेलं आहे. त्याच्यानंतरही आम्ही पाठपुरावा केला, मात्र त्यांनी वक्फ बोर्डाकडे कुठलंही मागणी केलेली नाही. माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी जे निवेदन दिलं ते निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनी खाली तहसीलदाराकडे पाठवलं, तहसीलदारांनी ते सर्कल अधिकाऱ्याकडे पाठवलं, मंडल अधिकाऱ्याकडे. म्हणजे हा विषय जो आहे तो जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीतला नसताना त्यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आम्ही 14 ऑगस्ट 2025ला अहिल्यानगरचे धर्मदाय उपायुक्त महोदयांकडे या बाबतीतली केस दाखल केली. त्या न्यायालयामध्ये केसचा लढा त्या ठिकाणी झाला. 14 ऑगस्ट 25ला दाखल झालेल्या केसचा निकाल 15 मे 2026ला झाला आणि 2 महिन्याच्या आत ट्रस्टच्या अध्यक्षांनी विश्वस्त मंडळाने ठराव करून त्या पद्धतीनं वक्फ बोर्डाकडची नोंदणी रद्द करण्यासाठी वक्फ न्यायाधिकरणाकडे जावं आणि 2 महिन्याच्या आत ती नोंदणी रद्द करून आणावी अशा प्रकारचे निर्देश माननीय धर्मदायुक्त न्यायालयाने दिलेले आहेत. मात्र ते निर्देश ट्रस्टचे अध्यक्ष अमीन शेख यांनी पाळलेले नाहीत. म्हणजे त्यांना जाणीवपूर्वक मंदिर जीर्णोद्धारामध्ये अडथळा निर्माण करायचा हे आता सिद्ध झालेले, ते झाकून राहिलेलं नाही. आणि म्हणून या बाबतीमध्ये मंगळवारी या गावातल्या सगळ्या प्रमुखांनी एकत्र यावं अशा प्रकारचं आव्हान यात्रोत्सव समितीच्या अध्यक्षांनी केलेलंच आहे आणि त्या बाबतीतला निर्णय गावकऱ्यांनी एकत्र बसून घ्यावा अशा प्रकारची माझी भावना त्याच्याबद्दल आहे. मंदिरासाठी जागेची आवश्यकता श्रीगोंद्यात आहे का, तर मंदिराच्या जागेत आहे. ती जागा छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी त्या ठिकाणी इनाम दिलेली आहे. त्याच्यामुळे इथं जागा घेण्याचा प्रश्न नाही. इथल्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी अडथळा आहे वक्फ बोर्डाकडची नोंदणी. जे कोणी चर्चा करतात ते कोण आहेत आपण तपासलं पाहिजे. ते का चर्चा करतात, त्यांचा हेतू काय. आमचा हेतू सरळ याच्यातला, मोहम्मद महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला पाहिजे. पंढरपूरच्या जागेचा विषय जो आहे तो पंढरपूरला जागा घ्यायची, त्याचं कारण पालखी सोहळा पंढरपूरला जातो. पंढरपूरला भूवैकुंठात जर सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांचं मंदिर उभं राहिलं आणि तिथे जर सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांच्या मंदिर याची पालखी सोहळ्याची जागा आहे हे चित्र निर्माण झालं तर देशभर महाराष्ट्रभर एक अत्यंत चांगल्या प्रकारचा संदेश जातो. आणि त्याही पलीकडे कुणी म्हणत असेल तर या गावाची या तालुक्यातली महाराजांवरती श्रद्धा असणारे भाविक भक्त जे आहेत ते तुम्ही एका वेळेस दोन्ही कामं करण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे. मोहम्मद महाराजांसाठी देणगी द्यायला कधीच कुणी कमी पडत नाही, हे आम्ही पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. पालखी सोहळा नेला त्यावेळेस पहिल्या वर्षी वर्गणी लोकांनी होऊन दिलेल्या वर्गणीतून पैसे शिल्लक राहिले, दुसऱ्या वर्षी पैसे शिल्लक राहिले. त्याच्यामुळे मोहम्मद महाराजांचं कुठलंही काम असेल तर त्याच्यासाठी वर्गणी देण्यामध्ये लोक कधी मागे नसतात. त्याच्यामुळं इथल्या जागेचा तिथल्या जागेचा संबंध घालणारी जी मंडळी ती मंडळी कोण आहे ते तपासण्याची आवश्यकता आहे. त्या मंडळींचा हेतू काय हा देखील तपासण्याची आवश्यकता आहे. मी जे काय त्यांनी न्यायालयाचा अवमान केलेला आहे त्याच्याबद्दल मी लवकरच हायकोर्टाच्या वकिलांना भेटून त्या बाबतीत काय भूमिका घेता येईल हे मी विचार त्याच्या बाबतीत करतोय. मात्र त्याच्या अगोदर मला गावाला विचारायचं की याच्या बाबतीत काय भूमिका, कारण हा व्यक्तिगत घनश्याम शेलारचा विषय नाही. मागच्या वर्षी गावाचं आंदोलन झालं होतं. शेवटी कोर्टात दावा दाखल करायचा असेल तर एका व्यक्तीला दावा दाखल करायला जावं लागतं किंवा 8-10 दिवस लोक असले बरोबर तरी चालतंय. परंतु हा दावा दाखल करून मला कोर्टात सलगपणानं तारखेला हजर राहून हा निर्णय होणं अपेक्षित होतं. माननीय न्यायालयानं
दोन्ही बाजूंची सगळी शहानिशा केली, सगळे पुरावे तपासले आणि पुरावे तपासून त्यांनी ज्या निर्देश दिलेले आहेत ते निर्देश त्यांनी पाळलेले, समोरच्यांनी पाळलेले नाहीत आणि म्हणून त्या बाबतीत गावचा विचार घेऊन पुढचं पाऊल तातडीने टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यासाठीच बैठक जी आहे ती मंगळवारी ठरलेली आहे. तर या बाबतीत आमचा अनुभव जो आहे तो आम्हाला फार सकारात्मक दिसलेला नाही. आता त्यांची भूमिका काय ते पत्रकार म्हणून तुम्ही त्यांच्याकडून समजून घेण्याची आवश्यकता आहे असं माझं मत आहे आणि त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. मंगळवारी या ठिकाणी यात्रा उत्सव समिती आणि सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांचे निश्चिम भाविक भक्त या सगळ्यांनी एकत्र येऊन पुढची दिशा काय ठरवायची याच्या बाबतीतला निर्णय आता घ्यायचा आहे. त्याच्यामुळं गावातल्या महाराजांवरती श्रद्धा असणाऱ्या आणि महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा अशी भावना असणाऱ्या सगळ्या भाविक भक्तांनी त्या बैठकीसाठी हजर राहावं अशा प्रकारचं आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो. त्यावेळेस भूमिका घेत असताना माजी मंत्री बबनराव दादा यांनी आम्हाला उपोषण सोडायला लावलं आणि सोडत असताना अशा प्रकारची विनंती केलेली होती की अशा प्रकारचा आम्हाला प्रस्ताव दिलेला होता की माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे याच्या बाबतीतची बैठक लावली जाईल. आंदोलनानंतर 1.5 महिन्याने आम्ही त्यांना भेटलो त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं की माझी मुख्यमंत्र्यांची भेटच नाही आणि मी मुंबईला गेलोच नाही. आता याच्यावरून काय अर्थ काढायचा तो आपण काढावा. मला या प्रश्नात माझी फक्त सगळ्यांना हात जोडून पाया पडून एकच विनंती आहे, इथे कुणीही राजकीय अभिनिवेशमध्ये आणू नये आणि म्हणून मी आतापर्यंत या विषयात कुठलीही प्रतिक्रिया देत असताना राजकीय प्रतिक्रिया दिलेली नाही. माझी त्यांना देखील प्रार्थना आहे, काय असेल त्यांनी मोकळी चर्चा करावी, परंतु सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराजांचा श्वास मोकळा करावा अशा प्रकारची त्यांना हात जोडून पाया पडून प्रार्थना आहे माझी. याच्यात कुणी राजकारणाचा विषय आणू नये.